आणि सन्माननीय चिरंजीवी भिंगारे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा पारितोषिक द्यायचा आहे. चला निर्णय आपण या श्रीराम मादेवडी संघाचा निर्णय. या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुमच्या समोर येतोय. एका बाजूला आहे श्री क्षेत्रपल पुळी तर दुसऱ्या बाजूला स्वराज ग्रुप कोलाड. दोन्ही त्याच ताकदीचे संघ आहेत. दोन्ही संघांकडे तितकीशी बॅटिंग लाईनअप आहे. एका बाजूला मनीष कुचेकर त्याच वेळेला कौस्तुभ दळवी तर दुसऱ्या बाजूला कल्पेश लोखंडे आणि सिद्धांत राणे. ही जोडी खूप महत्वाची आहे स्वराज ग्रुप कोलाड संघाकडून, कारण हल्लीच्या हंगामामध्ये यंदाच्या हंगामामध्ये ज्या ठिकाणी काही मागच्या हंगाम जर तुम्ही पाहिलं तर कल्पेश लोखंडे ऍज अ बॉलर टीम मध्ये खेळत होता, परंतु यंदाच्या हंगामामध्ये ऍज अ ऑलराऊंडर म्हणजे त्याने बॅटिंग मध्ये सुद्धा काहीच काम केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस 7 स्टार आंबेवडी संघाने टुर्नामेंट भरवली होती त्या ठिकाणी मात्र वॉशिंग मशीनचा सुद्धा हकदार झाला होता. या टुर्नामेंट मध्ये फ्रीज आहे, मग फ्रीजच्या त्याच्यावर नजर असेल का कल्पेश लोखंडेची हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र सुरुवात कशा पद्धतीची सिद्धांत राणे म्हणजेच कोलाड क्रिकेट असोसिएशनचा क्रिस गेल का म्हटलं जातं त्यांनी पहिल्या चेंडूवर दाखवून दिले आणि ते मात्र निर्णय गोटेकर याचा मात्र शुभ सन्मान केला जातोय. चिरंजीवजी भिंगारे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा पहिल्या मॅचचा हिरो ठरला तो मात्र निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती देऊन त्याला मात्र इथे गौरवण्यात आलं. इथे जर तुम्ही पाहिलं तर मात्र चेंडू आहे तो वडलांच्या आतमध्ये. दलवीसाठी कौतुक बक्षीस आलेले आहे सुनील धर्मेकर यांच्याकडे 500 रुपये. सुनील 500 रुपये अटीसाठी 500 रुपये. कौस्तुभ दळवी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला चांगला फटका आहे, तितक्याचा मिडल होत नाहीये, मिडल ऑफ द बॅट येत नाहीये, त्याच कारणाने मात्र इथे एकदा मिळते. या एक धावेने जर तुम्ही विचार केला तर धावफलकावर धावा आल्यात ते आतापर्यंत 7 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय. स्वराज ग्रुप कोलाड या संघाकडून सलामीला आलेली जोडी तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला आहे सिद्धांत राणे या संपूर्ण असोसिएशनचा क्रिस गेल, परंतु इतका शांत आणि इतका संयमी आहे ना खेळाडू, परंतु ज्या वेळेस खेळपट्टीवर जातो ना, ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये बॅट येते ना त्यावेळेस मात्र आक्रमक रूप नेहमीच तो धारण करताना आपल्याला पाहायला मिळत असतो. तो सिद्धांत राणे. स्ट्रायकर एंडला कल्पेश लोखंडे मात्र सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूवर एक मोठा षटकार आल्यानंतर लगेचच सन्मान देण्यात आलाय. आणि जर तुम्ही पाहिलं तर हेच क्रिकेट आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे षटकार चौकार येत नसतात, तुम्हाला एखादा चांगला चेंडू सुद्धा येतो आणि त्या चेंडूवर जर एकेरी दुहेरी धाव आली तर मात्र गोलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत असतो की आता चेंडू कुठला टाकायचा आहे, कारण खराब चेंडूवर तर मोठे फटके येत आहेत आणि चांगल्या चेंडूवर सुद्धा धावा येत आहेत. मग आता व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये एखादा खराब चेंडू येईल का हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. परंतु कौस्तुभ दळवी इतका हुशार गोलंदाज आहे ना की मात्र तो आता जी पहिल्या चेंडूवर चूक केली ना ती मात्र आता करणार नाहीये. सन्मान्य राकेशजी बामुगळे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा आपण मंडळाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करूया. यात वेळ काढून या मॅच लागणे इथे त्यांचं स्वागत कशा पद्धतीने केले सिद्धांतने. एक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कव्हर करत असताना मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार गेलाय
षटकार. प्रशांत सर, मी तुम्हाला विचारतो, दादा सांगा, दादा 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 7 स्टार आंबेवाडी महादेववाडी शंभे या दादा सांगा, जेव्हा आसन चालू होईल, आता 11 वर्ष पूर्ण आलेत, मुरलीबाई तिकडे समोर आहे, उपसभा असतील किंवा प्रसारकडे असतील, बघत असतील मॅच, दादा सांगा होते, पण अजून त्याला खंत आहे की अजून नाईट त्यांनी मारलेला आहे, त्याच्यावर आपण काय बोलणार? नक्कीच आपण नेहमीच म्हणत असतो, ज्या दिवशी जो संघ चांगला खेळ करेल ना त्याचा खरं तर विजय होत असतो. कारण आपण नेहमीच विचार करत असतो की सनी आंबेवाडी आहे, श्रीराम मादेवाडी आहे किंवा वीर हनुमान संध्या यांनी असोसिएशनच्या अंतर्गत खूप साऱ्या मॅच जिंकल्या सुद्धा असतील, खूप साऱ्या टुर्नामेंट मध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलं सुद्धा असेल, परंतु या निर्णायक टुर्नामेंट मध्ये, या निर्णायक स्पर्धेमध्ये ज्या ठिकाणी कोलाड क्रिकेट असोसिएशनचा मानाचा चषक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्या चषकामध्ये थोडासा दबाव येत असतो आणि त्या दबावाला झिडकारून जर तुम्ही चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी किंवा चांगला खेळ करून दाखवला ना तर आणि तरच मात्र तुम्हाला यश मात्र मिळत असतं. आणि ते गेल्या वर्षी पोस्टाची वाडी संघाने जरूर करून दाखवलं. यंदाच्या हंगामामध्ये, या यंदाच्या सीझन मध्ये कोणता संघ मात्र करून दाखवेल? एरसन खाम संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेला पहिला संघ ठरलाय. आता मात्र या दिवशीमध्ये 2 कोणते संघ टॉप 3 मध्ये येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज झालाय मनीष कुचेकर. पहिला चेंडू कल्पेसाठीचा, वरतून टॉस चेंडू आहे, फक्त दिशा दिल्या, मोठा फटका मारण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता. आणि सन्माननीय राकेशजी बामुगडे जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांचं सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जाईल, ज्यांच्या वतीने आपल्याला बेस्ट फलंदाजासाठी नक्कीच एक्सपोर्ट सायकल देण्यात आल्या. नक्कीच दादांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. खर तर अशी दिलदार व्यक्तिमत्व या कोलाड क्रिकेट असोसिएशनला लाभणं म्हणजे कोलाड क्रिकेट असोसिएशनची नक्कीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण तुम्ही पाहताय की समोर सौम्यजी हदुमानी यांच्याकडून सुद्धा मालिकावीसाठी एक फ्रीज देण्यात आलाय. गोदरेजचं फ्रीज आहे ते नक्कीच चांगल्या कंपनीचं फ्रीज तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच वेळेला चांगल्या क्वालिटीच्या स्पोर्ट्स सायकल तुम्हाला पाहायला मिळतात. आकर्षक ट्रॉफी सुद्धा तुम्हाला नव्या आणि हर्षाने चिरंजीवी भिंगारे यांच्याकडून पाहायला मिळतात. आणि प्रत्येक मान्यवराचा सन्मान आणि ते मात्र थोडासा रिच करण्याचा प्रयत्न होता आणि खराब चेंडू आहे. पंचांनी पाहिलं की पिच बरंच बाहेर झालंय, त्याच कडे नो घोषित केलाय. येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. आणि सिद्धांत राणे जो मात्र 2 षटकारांच्या साह्याने खेळतोय ना त्याला हा फ्री हिट म्हणजे नक्कीच दिवाळीचं बोनस अशा पद्धतीचं असणार आहे. 2 षटकार ज्याच्या बॅट मधून आले त्याला आता फ्रीचा चेंडू मनीष कुचेकर कशा पद्धतीने हाताळले हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पिंगळसी गावामधून खराब क्षेत्ररक्षण. याच वेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा उठवला सिद्धांत राणे आणि जर तुम्ही पाहिलं तर चेंडू निघून गेला सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि जर पुही संघ जर क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये तर मात्र कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नितीनजी साठे यांच्याकडून त्यांना संपूर्ण किट देण्यात येणार आहे. त्यामुळे ही मॅच किंबहुना या पुढील 2 मॅच तुम्हाला चांगल्या खेळाव्या लागतील. आणि नितीनजी साठे यांनी जे स्पोर्ट किट देण्याचं नक्कीच ती लाईट ओके
उमेशजी खैरे, दत्ताजी भोगटे आणि महेंद्रजी रटाटे आपल्याला विनंती करेन सोनार सिद्ध चषकाचे यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. यावेळेला मात्र सन्मान दिलाय. एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आली आणि आपण क्रिस गेलचा उल्लेख करत होतो ते मात्र सिद्धांत राणेसाठी, परंतु क्रिस गेलने अद्यापपर्यंत त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 3 धावा कधीच धावल्या नाही. सिद्धांत राणेचं शरीरयष्टी सुद्धा त्याच प्रकारची आहे. तो 3 जर धावा धावला ना तर मात्र त्याची दमछाक होईल. हे कित्येकदा आपण पाहिलंय, परंतु तो असं म्हणतो की मला धावण्याची गरज नाहीये, मी षटकार आणि चौकारच मारणार आहे. त्याच्या बॅटमधून आले 2 षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. मनीष आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन त्यावेळेला सुद्धा 1 धाव येते. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस फलकावर धावा आल्या ते आतापर्यंत 22 धावा. 11.0 सरासरीने मात्र इथे फलंदाजी केली जाते स्वराज ग्रुप कोलाड या संघाकडून. सन्मान्य विकासजी सानप यांना सुद्धा आपण विनंती करूया की दादा आपण सुद्धा व्यासपीठावर या. आणि नक्कीच समालोचक सुद्धा ते आहेत. चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचदा ऐकलंय. ते विकासजी सानप संबेगावचे आहेत. त्यांना सुद्धा विनंती करूया की आपण सुद्धा व्यासपीठावर या. संबेगावनं कोलाड असोसिएशनला बरेचसे समालोचक दिले. एक आमच्या उजव्या बाजूला बसलेत गणेशजी सानप सर, रुपेश सानप दादा सुद्धा चांगले समालोचन करतात. विकास सानप सुद्धा चांगलं समालोचन करतात. म्हणजे या संबेगावानं क्रिकेटपटू तर बरेच दिले, परंतु समालोचक सुद्धा त्याच दर्जाचे क्रिकेटला दिलेत. नक्कीच जे समालोचक आपण नेहमीच म्हणत असतो, हे मैदान जवळपास 15 ते 20 वर्षापासून उपलब्ध आहे क्रिकेट खेळण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने या मैदानाला संबेचं मैदान आधी ओळखायचं. त्यानंतर गणेशजी सानप यांनी त्या मैदानाला नाव काय दिलं तर क्रिकेटची पंढरी. आणि आता संपूर्ण या बॅनरवर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की क्रिकेटची पंढरी संबे मैदान. हे सुद्धा नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे संबे गावासाठी, कारण असं मैदान लाभणं संपूर्ण क्रिकेट विश्वाला खरं तर अभिमानाची गोष्ट. यावेळेला मोठा फटका मारायचा होता. फलंदाजाने काहीही केलं नाही, परंतु गोलंदाज आणि यष्टीरक्षकाने या धावा बहाल केल्यात. 2 धावा यशस्वीरित्या इथे कंप्लीट. लेग बाईटच्या स्वरूपातल्या या 2 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. या 2 धावांनी टप्पलक जाऊन पोहोचलं ते 24 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मोठा फटकाला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा बार. षटकार. कल्पेश लोखंडेने आपला बॅटिंगवर केलेलं काम, बॅटिंग मध्ये केलेला सराव तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र कॅच सुद्धा होऊ शकले असते. तितकंसं जजमेंट प्रॉपर नव्हतं. चेंडूवरची नजर सुद्धा तितकीशी चांगली नव्हती. त्याच कारणाने मात्र हा झेल सुटलाय. झेल तर जरूर सुटला, परंतु चेंडू सुद्धा निघून गेला सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी. कल्पेश लोखंडे आज मात्र ऍज अ ओपनर म्हणून आलाय. सलामीला आलेला हा कल्पेश लोखंडे चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय. त्याच वेळेला सन्माननीय गजाननजी गोळे यांना सुद्धा आपण विनंती करूया की आपण सुद्धा व्यासपीठावर या. चौकार आहे का? ओके. 4 धावा आहेत या. आणि सन्माननीय गजाननजी गोळे यांना सुद्धा आपण विनंती करूया की आपण सुद्धा व्यासपीठावर या. ज्यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी 24 टीमना जे 24 सन्मान चिन्ह आपण देतोय ते त्यांच्या वतीने आपल्याला मिळालेले आहेत. त्यांना आपण विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावर या. याच वेळेला कल्पेश लोखंडेच्या बॅटमधून आलाय हा एक चांगला फटका, परंतु या फटक्यावर फक्त 1 धाव मिळेल कारण क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेला आहे. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र
29 या आकड्यावर. मागचे 2 सामने पाहिले आपण, फक्त 30 ते 31 धावांपर्यंत 3 सामने पाहिले. तिन्ही सामने फक्त 30 ते 31 पर्यंत रोखण्यात यशस्वी ठरले होते गोलंदाज. परंतु आज मात्र श्री क्षेत्रपल पुळी संघ मात्र थोडस नाराज करतोय. त्यांच्याकडे तितकीशी फलंदाजी आहे. मनीष कुचेकर आहे त्यांच्याकडे कौस्तुभ दळवी सुद्धा आहे. आणि असं असताना श्रीकांत फाटक गोलंदाजी फाटे श्रीकांत फाटे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आहे. तो सुद्धा ॲज अ ऑलराऊंडर म्हणून नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. यावेळेला मात्र बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत फक्त एक धाव मिळते. पण त्यांना सुद्धा माहिती आहे की सिद्धांत राणे सेकंडचा रिस्क घेणार नाहीये. जर खरंच सेकंड असेल तर मात्र तो सेकंड रन घेईल असं मात्र समोरच्या संघाला सुद्धा माहिती आहे. असं असताना मात्र आता कल्पेश लोखंडे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आलाय. आता मात्र त्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आला होता. सिद्धांत राणेच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. 30 धावा डफल कव्हर आहेत. अजून देखील 2 चेंडू बाकी. या वेळेला मोठा फटका, चेंडू निघून गेलाय डिप विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार कल्पेशने सांगून दिले, इथे फक्त मी चौकारांची भाषा बोलणार नाहीये, तर माझ्याकडे सुद्धा तितकी ताकद आहे, माझ्याकडे सुद्धा तितकी क्षमता आहे, मी सुद्धा षटकार मारू शकतोय. सिद्धांत आणि कल्पेश मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे. या मॅच मध्ये जवळपास 36 धावांची भागीदारी केली आहे. आणि तुमच्याकडे क्रिकेटचं क्षेत्र असो किंवा खऱ्या आयुष्यामध्ये जरी तुम्ही पाहिलं तरी तुमच्याकडे पार्टनरशिप भागीदारी होणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र पंचाने पाहिले की वाईट चेंडू नाहीये. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटक क्रमांक ते 3 संपलं. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या. त्या आतापर्यंत 36 धावा, 36 रन ऑन बोर्ड. आणि आपण षटक क्रमांक ज्यावेळेस 2रं संपलं त्यावेळेस मात्र 22 धावा होत्या, म्हणजे 11ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरत होता तो मात्र स्वराज्य ग्रुप कोलाड संघ. परंतु आता 3 षटकांचा खेळ झालाय, 36 धावा धावफलकावर आहेत, म्हणजेच मात्र आता 12ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो मात्र स्वराज्य ग्रुप कोलाड. पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. घेऊया छोटासा ब्रेक. सर सागरात फ्रीज भेटला, वॉशिंग भेटली, गरगंडी भेटली, बरंच बक्षीस भेटला. माझी एकच इच्छा आहे की फुलडावर चषक होईल ना तेव्हा 4 व्हीलर गाडी पाहिजे, 2 व्हीलर गाडी पाहिजे. मी सर्व विनंती करतो की आमचे बाबूजी काशीकर असतील, राकेश लोखंडे असतील, जे रती मारले असतील त्याला विनंती करतो की पुढल्या वर्षी जेव्हा नाईट होईल तेव्हा 2 व्हीलर गाडी आपल्या इथे पाहिजे. माझी इच्छा आहे. बाळासाहेब माबळे असतील तुम्हाला विनंती करतो, शंकरभाई असतील, आपल्या एकच खंत आहे की कुठल्या तरी आपल्या कॉलेज आपल्या माणसाला भेटेल 2 व्हीलर. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ झालाय, 36 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र क्षेत्रपल पुळी संघाकडून कोणत्या गोलंदाजाला पाचारण करण्यात येईल, तर मात्र ते पंकजवर विश्वास दाखवलाय कर्णधार कौस्तुभ दळवीने. पंकजवर विश्वास दाखवलाय. 3 षटकामध्ये जवळपास 36 धावा खर्च केल्यानंतर पंकज कशा पद्धतीची मात्र ते गोलंदाजी करेल, कारण मागचे 3ही सामने लॉस करून झाले होते. 2 ते 3 षटकामध्ये चेस करत असताना संघ जिंकले सुद्धा होते. आता मात्र 50, 55 ते 60 पर्यंत संघ हा जाईल का स्वराज ग्रुप कोलाड, कारण आतापर्यंत जी अभेद्य भिंत आहे ती फोडण्यामध्ये अयशस्वी ठरले.
पुई संघाचे गोलंदाज इथे मात्र वाईट येतोय. सिद्धांत राणे समोर गोलंदाजी करणं तितकंसं सोपं नाहीये. जर त्याच्या रडार मध्ये चेंडू आला ना तर तो सरळ फेकून देतो सीमारेषा बाहेर. ही त्याची खासियत आहे. जर इतिहासाकडे डोकावून पाहिलं ना तर सिद्धांत राणेने अशा बऱ्याचशा इनिंग खेळल्यात त्या मात्र आपण आठवू शकतो. परंतु आज जर पाहिलं तर तो थोडासा शांत सुद्धा आहे. कारण त्याला माहित आहे आपल्या संघाचे संपूर्ण मदार आपल्या बॅटिंगवर आहे. आपण जर चांगली बॅटिंग केली तर मात्र इथे आपला संघ एका सन्मानपूर्वक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. आणि इथे आपल्या व्यासपीठावर उपस्थित होणारे संदेशजी हदुमाने यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. खर तर खूप दिलदार व्यक्तिमत्व आहेत. खैरवाडी गावाला बिलॉंग करतात परंतु कोलाड क्रिकेट असोसिएशनवर असलेलं प्रेम नक्कीच त्यांनी गोदरेजचं फ्रीज देऊन मालिकावीरसाठी नक्कीच त्यांचं प्रेम दाखवून सुद्धा दिलं. खरं तर काही व्यक्ती असे असतात ते फक्त बोलून दाखवतात तर काही व्यक्ती असे असतात की ते करून सुद्धा दाखवतात. त्यातील संमेश हदुमाने तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेला चांगला फटका डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मिळेल. एक धावीने धप्पलकी जाऊन पोहोचतं ते 39 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला तितकासा बॅट त्यांचे निजाम लाभ होत नाहीये. परंतु इथे एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि सिद्धांत राणेने दुसरी धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. आणि दर्शन मानलुसकर दादा सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यांना सुद्धा माहिती आहे की आपला पुई संघ सुद्धा इथे जिंकू शकतोय. मातब्बर संघ जरूर आहेत सगळेच. 24 संघ या असोसिएशन मधले मातब्बर आहेत. परंतु ज्या दिवशी ज्या संघाचा खेळ चांगला ना तो संघ मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेऊन जात असतो. हे मात्र क्रिकेटचं गणित आहे. नक्कीच माजी अध्यक्ष सुद्धा आहेत दर्शनजी. ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मात्र अध्यक्ष पदाची भूमिका त्यांनी पार पाडली. सलग 2 वर्ष मात्र त्यांनी अध्यक्ष पदाची भूमिका पार पाडली. आज मात्र ॲज अ सदस्य म्हणून या असोसिएशनचे काम पाहतात. आणि सिद्धांत राणेच्या बॅट मधून मोठा फटका येत होता परंतु पंचांनी पाहिलं की हा नो चेंडू आहे. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जातोय की काय. फुलटॉस बघूया चेंडू होता. परंतु जर इथे पाहिलं तर नो चेंडू +1 आली आहे. म्हणजेच 2 मोफत स्वरूपातल्या धावा तुम्हाला पाहायला मिळतात. येणारा चेंडू कल्पेश लोखंडेसाठी फ्री हिटचा चेंडू असेल. पंकजवर विश्वास दाखवलाय जरूर. 3 चेंडू मध्ये जवळपास त्याने 6 धावा खर्च केल्यात. यावेळेला मात्र पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील की वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड करण्यामध्ये कोणतीही हरकत नसणार आहे. या एक धावीने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 44 या आकड्यावर. आतापर्यंत 55 धावा आजच्या दिवसामध्ये हायएस्ट स्कोर होता. तो 55 धावांचा हायएस्ट स्कोर इथे स्वराज्य ग्रुप कोलाड मोडेल का. यावेळेला मात्र कट करायचा होता. ते मात्र थोडासा शफल झाला होता कल्पेश. त्याच कारणाने मात्र पंचांनी पाहिलं की वाईट आपण देऊ शकत नाही आहोत. काहीशे नियम चेंज झालेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आणि त्या नियमांचं पूर्णतः अंमलबजावणी टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असते. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी मात्र सरळ हाताने धावा येतात ना त्या ठिकाणी या फटक्याची जरूरतच नव्हती. परंतु कल्पेशला तो मोह आवरता येत नाहीये. षटक क्रमांक इथे लेगबाईच्या स्वरूपातली एक धावा आल्यानंतर 4थं मार्गस्थ आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी असताना धफलकार धावा आहेत ते आतापर्यंत 45 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज पंकजच्या सिद्धांतसाठी. पुन्हा
एकदा वाईट चेंडू आहे ते लाईन अँड लेनचा मारा करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी मात्र आपला संघ या आजच्या दिवशीमध्ये सर्वोच्च धावसंख्या देण्यासाठी अग्रेसर झालाय. आतापर्यंत धावा आहेत द फलकावर 46 धावा. आतापर्यंत 55 ही हायएस्ट स्कोर होती आजच्या दिवसामध्ये. आणि या शेवटच्या मॅच मध्ये छत्रपती पुणे किती धावा देईल. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज गेलाय आणि ते मात्र फलंदाज क्रमांक सिद्धांत राणे बॅक टू द पवेलियन. सिद्धांत राणे स्लॉ गोलच्या षटकामध्ये मात्र बाद होतोय. आता मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल पुईकरांनी असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जर सिद्धांत राणे क्रीजवर असता तर मात्र यदा कदाचित 15 ते 20 धावा येऊ सुद्धा शकल्या असत्या. परंतु सिद्धांत राणेला चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो मात्र गोलंदाज पंकज. नक्कीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी 1 ते 6 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी दिल्यात ते मात्र हर्षानी चिरंजीवी भिंगारे आणि नव्या चिरंजीवी भिंगारे आकर्षक ट्रॉफी रोहा तालुक्यातील प्रथमच अशा तुम्हाला ट्रॉफी पाहायला मिळतात. सामनावीर संपूर्ण शिवाजी महाराजांची मूर्ती जी पाहायला मिळते ती बाळाशेठ महाबळे यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळते. मालिकावीरसाठी ज्यांचा आम्ही आत्ताच उल्लेख केला जे संगमेश हदिमानी यांच्याकडून गोदरेज कंपनीचा फ्रीज. त्यानंतर गोलंदाजासाठी स्पोर्ट सायकल बाबूशेठ पाशीलकर आणि संजयजी राजिवले. आणि आत्ताच आपण ज्यांचा सन्मान केला जे राकेशजी बामुगडे त्यांच्याकडून सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट सायकल सन्मान चिन्ह जे 24 संघांना 24 सन्मान चिन्ह आपण देतोय ते संपूर्ण सन्मान चिन्ह गजाननजी गोळे यांच्याकडून पाहायला मिळतात. बॉल बॉक्स प्रीतम पाटील, बेल संदेशजी दळवी, पाणीजार नंदू लोखंडे. पंचांचा संपूर्ण खर्च प्रमोदजी मस्कर. समालोचकांचा संपूर्ण खर्च आमचे साथी समालोचक रुपेशजी सानप. फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरसाठी असलेले चषक आकाशजी शेवाळे. अक्की एंटरप्राइजेसचे सर्व आहेत ते. युट्यूबचा खर्च संपूर्ण महेंद्र शेठ पोटपुडे यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतो. सगळ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचा षटक घेऊन आलाय कौशल आलाय. कौस्तुभ दैवे यांचे बंधू आहेत परंतु पुईकर असे म्हणतायत की कल्पेश लोखंडेची बॅटिंग त्यांना आवडली आहे. त्यांना झेल घ्यायचे नाही आहेत ते मात्र जीवनदान देत आहेत कल्पेश लोखंडेला असंच म्हणावं लागेल. कारण एका मागोमाग एक जीवनदान मात्र इथे मिळत असताना मात्र कल्पेश लोखंडे आता कशा पद्धतीची फलंदाजी करेल. आता मात्र जीवनदान मिळाल्यानंतर फलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 48 धावा 48 रन्स ऑन द बोर्ड. 5 आता मात्र चेंडू येणं बाकी असतील या षटकातील. ते मात्र अचूक टप्प्यावर चेंडू पडलाय. त्यानंतर थोडस का होईना मात्र फिरकी घेतली चेंडूने त्याच कारणाने कल्पेश लोखंडे थोडासा फंबल झाला. निर्धाव चेंडू इथे मात्र मिळतोय. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर फलकावर धावा आहेत त्या फक्त 48 धावा असून देखील 4 चेंडू येणं बाकी आहेत. कल्पेश लोखंडेच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल का. त्याच्या साथीला अभिषेक आलाय. नो चेंडू आहे इथे नो चेंडू आहे आणि एक धाव कंप्लीट तर केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आली आहे. ते मात्र येणारा चेंडू असेल तो फ्री हिट. उघडा डोळे पहा येणारा चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. फ्रीटचा फायदा मिळेल का. मगाच्या फ्रीटवर कल्पेश लोखंडेने तितकासा फायदा घेतला नव्हता. या फ्रीटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का. ज्या ठिकाणी 51 धावा फलकावर आहेत. आणि मी विनंती करेन सुमजाई कोलाट संघाचा संघनायक आणि सुमजाई तिसे संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित नाणेफेकीसाठी या. सुमजाई कोलाड आणि सुमजाई तिसे. ते मात्र फील्डचा चेंडू कल्पेश साठीचा. मोठा फटका मारायचा होता. बॅक टू द बॉल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण झालंय. कदाचित रूपांतर दुसऱ्यामध्ये होत असताना फलंदाज अभिषेक मात्र इथे बाद होतोय.
एक धाव तर यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि ते दुसरी धाव घेता घेता स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा मानस कल्पेशचा तुम्हाला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या धावेच्या रूपांतरामध्ये मात्र फलंदाज अभिषेक बाद होतोय. दफलकर धावा आहेत त्या आतापर्यंत 52 धावा. आजच्या दिवशीमधील हायएस्ट स्कोर येईल का स्वराज ग्रुप कोलाड संघाचा हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शेवटचे काही चेंडू येणं बाकी आहेत. मित्र म्हणेन 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि असं असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विकी आणि कल्पेश लोखंडे स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल का कल्पेशच्या बॅट मधून हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल केलाय, पूल ठरतोय नक्कीच सक्सेसफुल. 1 बाउन्स चेंडू सीमा पार, चौकार कल्पेश लोखंडेच्या बॅट मधून आला हा दुसरा चौकार. टू टू गो, 2 चेंडू येणं बाकी आहेत आणि धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 56 धावा, म्हणजेच आजच्या दिवशी मधील सर्वोच्च धावसंख्या कोणाच्या नावे जाईल तर ती मात्र स्वराज्य ग्रुप कोलाड या संघाच्या नावे जाईल. 56 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू येणं बाकी आहेत. कल्पेश लोखंडे चांगली फलंदाजी करतोय यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे. 1 बाउन्स चेंडू सीमा पार, चौकार बॅक टू बॅकचा दुसरा चौकार कल्पेश लोखंडेच्या बॅट मधून आला हा तिसरा चौकार. 60 धावा धावफलकावर आहेत ते मात्र स्वराज ग्रुप कोलाड. परंतु जर तुम्ही पाहिलेत या स्पर्धेचा नियम 5 षटकांचा असलेला सामना आणि तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं गरजेचं आहे. ज्या संघाकडे 5 गोलंदाज प्रॉपर आहेत ना तो संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. ज्या संघाकडे 4च प्रॉपर गोलंदाज आहे तो मात्र 5व्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी सुद्धा करतोय. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय. एकदा कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्या. परंतु इथे जर पाहिलं तर फक्त एका धावेचा फरक तुम्हाला पाहायला मिळेल. अन्यथा 2 धावा यशस्वीरित्या दुसऱ्याचा नक्कीच प्रयत्न होता. दुसऱ्यासाठी रनआउटची नक्कीच टॉस करून घ्या सोमजाई तिसे आणि सोमजाई कोलाड संघ. मी विनंती करेन आयोजकांना की नेक्स्ट मॅच टॉस करून घ्या. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. डिसिजन पेंडिंग आहे. कल्पेश लोखंडे नाबाद मैदानाच्या बाहेर जाईल की मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. स्वराज्य ग्रुप कोलाड संघ नक्कीच दिमाखामध्ये एका वेगळ्या जर्सी मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. चांगली भागीदारी मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळाली आणि टॉस होतोय. सोमजाई तिसे विपक्ष आहे सोमजाई कोलाड संघ. पिंट्या सानप यांच्या शुभ हस्ते मात्र या टॉस होतोय. परंतु टॉस गेलाय जवळपास टॉस बॉक्सच्या मागे. पुन्हा एकदा टॉस होईल. दुसरा कॉइन नाही आहे.
कॉइन शोधून सुद्धा आणलाय. रनआउट आहे का सर? नॉट आउट आहे ना? 2 धावा. धन्यवाद. सुमजाई पीसेस ते नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यांच्याकडून थोड्याच वेळात आमच्यापर्यंत निर्णय येईल. नक्कीच सेकंड इनिंगला इथे सुरुवात होती. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी केली आहे. सिद्धांत राणे असेल, कल्पेश लोखंडे असेल, नक्कीच पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी केली आहे. मग सिद्धांत राणे असेल, कल्पेश असेल, दोघांनी आपण पाहिलं तर जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. प्रसंततः आपण जेव्हा मागच्या 3 मॅचेस पाहिले होते तेव्हा 30 ते 35 धावा आपण पाहिल्या होत्या. पण जसं स्वराज ग्रुप कोलाड संघाचे फलंदाजीसाठी मैदानामध्ये आले, पहिल्या बॉल पासून आपण पाहिलं तर आक्रमण केलं. मग सिद्धांत राणेने कौस्तुभवर पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं. त्यानंतर पाहिलं तर मनीषवर देखील थोडेफार धावा बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर श्रीकांतवर देखील आक्रमण केलं कल्पेशने. जवळपास आपण पाहिलं तर 62 धावा बनवल्यात आणि 63 धावांचं आव्हान इथे उभं केलं या छत्रपती पुरी संघासमोर. जर जय हनुमान संबे संघानं जर या स्पर्धेमध्ये नंबर पात्र झाले, नंबर मारला, तर मितेशजी सानप यांच्याकडून संबे गावाला, संपूर्ण गावाला जेवण आहे. त्यांनी आताच घोषणा केल्या. वीर हनुमान संबे पहिली मॅच जिंकला जरूर, परंतु जर इथे फायनल मारली तर मितेशजी सानप यांच्याकडून संपूर्ण गावाला जेवण आहे. धन्यवाद. नक्कीच मॅचला देखील सुरुवात होतीये. पहिला बॉल आपण पाहिलं तर हलक्या हाताने स्टेअर केलं, एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर स्ट्राईकला मनीष लावलाय. मनीषसाठी आपण पाहिलं तर चांगलं गोलंदाजी करतोय गोलंदाज विकी. सेकंड बॉल आपण पाहिलं तर फलंदाजाला बॉल काही कळला नाही मनीषला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जवळपास 63 धावांचा पाठलाग करत असताना जशी सुरुवात सिद्धांत राणेंनी केली आहे, तो देखील लेफ्ट हँडेड बॅटर होता. आपण मनीषला पाहिलं तर एक अनोखी बॅटिंग ग्रीप तो घेतो. त्याने एक मोठे फटके खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एक आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. फिल्डर तिथे होता, आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज विकी. आणि मनीष कुचेकर आपण म्हणूया की इथे स्वस्तामध्ये परतलाय. नक्कीच स्वराज ग्रुप कोलाड संघ जर हा सामना जिंकला तर अक्की एंटरप्राइजेसचे मालक आकाश शेवाळे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलं. या मॅचची आपण म्हणूया की पहिली गोल्डन विकेट मनीष कुचेकर बॅक टू पॅव्हलियन स्वस्तामध्ये मागे परततो. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो तर श्रीकांत फाटे आलाय. जिथे 63 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्येच ब्रेक थ्रू दिलाय. एक सलामीचा आलेला फलंदाजाला माघारी परतण्यामध्ये यश आलं. इथून कशा प्रकारे श्रीकांत आणि कौस्तुभ ही मॅच पुढे घेऊन जातील ह्या मॅच कडे पूर्ण लक्ष असेल. चौथा बॉल आपण पाहिलं तर हलक्या हाताने स्टेअर करून एक सिंगल रचित केली जाते. एक सिंगलने आपण पाहिली तर स्कोअर जाऊन पोहोचतोय. एक फलंदाज बाद 2 धावा. एक चांगली सुरुवात केली गोलंदाजी करताना विकीने आपल्या संघासाठी, कारण की 63 धावांचा पाठलाग करत असताना पहिले 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केले तर एका फलंदाजाला बाद केलं. एक हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळते आपल्याला. खूप टायमानंतर षटकार चौकार पाहायला मिळाले एका इनिंग मध्ये.
कौस्तुभ स्ट्राईकला आला, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय, पण फिल्डर त्याचे असणार आहे. सिंगल कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न सिंगलचं कन्व्हर्जन आपण म्हणूया की डबल मध्ये करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. पुढील संघाचे दोन्ही फलंदाज 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 4 या धावसंख्येवरती. आवाज वगैरे बघ ना, आवाज आहे ना त्याला. आता एकट्याला झोप येते, नंतर बसलो की लई झोप येते. हो सुट्टी, संध्याकाळी जावं लागेल. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला बॉल, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाज कौस्तुभने. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहिलं तर 4 धावांसाठी एक चौकार येतोय पुढील संघासाठी. 1 ओव्हरचा खेळाची समाप्ती होती. 1 षटक अखेर आपण पाहिलं तर पुढील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. किती मिनिट 63 ना, -8 तुझ्यामध्ये दिसत असेल ना किती पाहिजे. ॲप्पल आहे वाटतं, हा कल्पेश येते वाटतं. कोण आहे रे बॉलर? कोण? अमोल. नक्कीच वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय गोलंदाज अमोल. पहिला आपण पाहिलं तर पहिला ओव्हरसाठी विकीला प्रचारण केलं गेलं होतं. विकीने मात्र चांगली कामगिरी केली, 8 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं. अमोलला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि जर मॅच मध्ये पुढील संघाला यायचं असेल तर इथे अमोलवर प्रहार करावा लागेल, कारण की 63 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा जमवण्यामध्ये यश आलाय. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर आहे. सेकंड पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर 3 प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. गॅप शोधावी लागेल, चौकार किंवा षटकार येणं गरजेचं असेल. अमोलचा पहिलाच बॉल श्रीकांतसाठी स्लोवर बॉल होता, बॅटची एज लागतीये, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने आपण पाहिलं तर स्ट्राईकला कौस्तुभ येतो, त्याच्या बॅट मधून पाहिलं तर एक चौकार आला होता. कॉन्फिडन्स नक्कीच असेल, चौकारचा आला होता, षटकार त्याच्या बॅट होता का, कारण की खूप कमी वयामध्ये आपण पाहिलं तर त्या नावाचा डंक संपूर्ण राहत तालुक्यामध्ये असतो. एक चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्याने त्याच्याकडे पाहत असतो. आज आपल्या संघासाठी इथून चांगली कामगिरी करावी लागेल. कोल्हापूर टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गोलंदाज अमोल याचा निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल कौस्तुभचा, नक्कीच आपण म्हणूया की पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. बॉलला पाठवलं लॉंग ऑफच्या दिशेने, सीमा रेषे पार. कौस्तुभच्या बॅट मधून येतो या इनिंग मधला हा दुसरा चौकार. आता आपण म्हणूया की कौस्तुभ थोडाफार फायर होत आहे. 2 चौकार तर नक्कीच चालेल. 13 धावा फलकावर लागल्यात. फुल टॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक टिपतोय, सुरेख झेल आणि असं म्हणूया की संपेल का फलंदाज कौस्तुभचा खेळ. पंचांकडे रिव्ह्यू घेतलाय, बिमर बॉल असेल का. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतो. ह्या मॅच मधली आपण म्हणूया की गोल्डन विकेट पाहायला मिळते आणि थर्ड अंपायर कडून देखील डिसिजन येतोय की फेअर डिलिव्हरी आहे आणि इथे कौस्तुभला मात्र बाद व्हावं लागेल. मॅच मधली आपण म्हणूया की पहिली गोल्डन विकेट मनीष कुचेकर स्वस्तामध्ये बॅक टू पॅव्हेलियन गेला आणि आता ते पाठोपाठ आपण पाहिलं गेलं तर 2 चौकार नक्कीच आले होते कौस्तुभच्या बॅट मधून, पण तो देखील आता मात्र इथे बाद होतो. एक चांगला झेल पाहायला मिळाला, कॅचेस विन द मॅचेस त्याचा नजराना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सलामीला आलेली आपण म्हणूया की सलामीला आलेली जोडी आता पूर्णपणे डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळते आहे. श्रीकांत अजूनपर्यंत मैदानावरती आहे, 1 डाऊनला आलाय, तर 2 डाऊनला आपल्याला पंकज पाहायला मिळतोय. इथून दोघांनाही मॅच आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. मॅच कुठेतरी पुढील संघासाठी फसली आहे. ही मॅच बनवण्यासाठी त्यांना इथून चांगली कामगिरी करावी लागेल, संघासाठी धावा बनवाव्या लागतील. दोघांमधला एकाला तरी म्हणूया की संघ संकटामध्ये आहे, संकट मोचक म्हणून एकाला तरी इथे उभं राहावं लागेल.
शतकाचा पुढचा बॉल 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल. गाडीची लाईट 5व्या बॉलवर देखील प्रहार करायचा प्रयत्न केला होता अमोलने. बराच वेळ आपण पाहिलं तर बॉल हवेमध्ये होता, कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे ठेवला नाही, म्हणून आपण म्हणूया की एक सेफ झोन मध्ये बॉल लँड झाला. 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडूचा खेळ येणं बाकी. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करतोय गोलंदाज अमोल देखील. अद्यापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, अलॉंग द कार्पेट खेळून काढले. क्षेत्ररक्षण असणार आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, तेवढंच चांगलं थ्रो. बघता 2 धावा कंप्लीट केल्या. तर 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष्य आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन येतोय गोलंदाज कल्पेश. एक चांगली फलंदाजी केली जेव्हा सलामीला आला होता. एक गोलंदाज आपण म्हटलं की प्रसन्न नक्कीच बोलला होता की स्टार्टिंगला तो एक कोलाड विभागामध्ये चांगला गोलंदाज होता, पण त्यांनी त्याच्या बॅटिंगकडे देखील चांगलं लक्ष दिलं, चांगली फलंदाजी देखील करतोय. एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपल्या संघासाठी आता चांगली कामगिरी करतो आणि काय कॅच पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगलं झेल पकडतोय आणि फलंदाज पंकजला देखील तो माघारी पाठवतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय, श्रीकांतला देखील माघारी पाठवतोय. 17 या धावसंख्येवरती पुल संघाला बसलाय मोठा खतरा. श्रीकांत देखील बॅक टू पॅव्हलियन. किती लावू सांग? 220 काय चिरी मिरी लावता? 520 लावा. नक्कीच एक पारितोषिक आलंय कल्पेशसाठी. या कॅचसाठी जबरा ग्रुप यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नवीन फलंदाज आपण पाहिले तर चैतन्य आलाय. चैतन्यासाठी पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, बॅटची एज लागते, बॉल जातोय थर्मेनच्या दिशेने, सीमारेषे पार. पुढील संघासाठी येतोय हा संजीवनी देणारा चौकार. 21 2 बॉल 21. किती पाहिजे मित्रा? 40 21 धावा धाव फलकावर लागल्या जिंकण्यासाठी. अजून देखील पुढील संघाला 16 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवर चैतन्याच्या बॅटमन चौकार आलाय. आता आपण पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा मिळेल पुढील संघाला. प्रत्येक रनने प्रत्येक बॉल नंतर आपण म्हणूया की मॅचचं समीकरण बदलेल. हाय स्कोरिंग मॅच आहे. 22 धावा धाव फलकावर लागले. स्ट्राईकला बॅटर आपल्याला पंकज पाहायला मिळतोय, ज्यांनी 2 चेंडूचा सामना केलाय. 4 धावाचं योगदान अद्यापपर्यंत आपल्या संघाला दिलाय. या मॅच मध्ये येण्यासाठी आता पंकजला मात्र इथून आपला गिअर चेंज करावा लागेल, इथून प्रहार करावा लागेल. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा वापर केला गेला होता. मिस टाइम शॉट पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपतोय सुरेख झेल आणि इथून आणखी एक फलंदाज पंकज मात्र इथून होतोय बाद. चौथा फलंदाज बाद होतोय पुढील संघाचा 22 या धावसंख्येवरती. एवढा मराठी वाचला ना मी, इथं टॉप केलं तरी. एवढा मराठी वाचला ना टॉप. ओके मला देवाच्या पोचत ना मोठा कॉन्व्हेंटला शिकलास का? 10 कॉन्व्हेंटला नाही शिकलं तरी पण येत नाही रे.
षटकाचा पुढचा बॉल 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते फलंदाज. नवीन फलंदाज कौशल आलाय. कौशलसाठी देखील स्लोवर बॉलचा वापर केला गेला होता आणि सिद्धांत राणे बॉलचा पाठलाग करतोय. नक्कीच म्हणूया की यष्टीरक्षक आहे, सर्कलपर्यंत धावत जाते. नक्कीच त्याचं देखील कौतुक करावे लागेल. संघासाठी एक एक धाव किती महत्वाची आहे तो देखील मैदानामध्ये दाखवून देतोय. 2 धावा नक्कीच धावून पूर्ण केल्या. 2 धाव्याने पुढील संघाची धावसंख्या होते 24. शेवटचा एक चेंडूंचा खेळ येणं बाकी. कल्पेशने देखील चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत ओव्हरमध्ये केली आहे. 7 धावा खर्च करून तब्बल 2 फलंदाजांना त्यांनी माघारी परतवलंय. शेवटचा बॉल वेगावर स्वार होऊन बॉल टाकला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही. तिसऱ्या षटकाची मात्र इथे तिसरा ओव्हर मात्र समाप्त होते. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 24 धावा. 3 ओव्हरमध्ये 24 धावा खर्च केल्या. तर 4 फलंदाजांना बाद केलंय. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. ग्रामीण नाही तू मी पण मी गेला ना ग्रुप जुन्या ग्रुपला टाक. जुन्या ग्रुपला आहे ना हे केलंय प्रशांत जंगम सर सुरुवात केला नाही बेकार नक्कीच 4थ्या ओव्हरला सुरुवात होतीये. जयेश आलाय गोलंदाजी मार्कवर. जिंकण्यासाठी विचार केला तर 12 चेंडूमध्ये अद्याप येणारे चेंडू असतील 12 आणि 39 धावांची आवश्यकता असणार. पहिलाच बॉल आपण जर जयेशचा पहिला तर ऑस्टिक रिझन मधून खूपच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव्यांनी ह्या ओव्हरला मात्र सुरुवात होतीये. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 धावा फलकावर लागल्या. जिंकण्यासाठी 12 चेंडू 38 धावा प्रत्येक बॉलवर इथून प्रहार करावा लागेल. एखादा मोठा षटकार चौकार पहिल्या 2 बॉलवर आला तर नक्कीच पुढील संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो जयेशच्या मार्फत. बरेचदा आपण क्रिकेटमध्ये चौकारांची हॅट्रिक पाहतो, षटकारांची हॅट्रिक पाहतो किंवा विकेटची हॅट्रिक पाहतो. गोलंदाज आपण पाहिलं तर जयेश इथे व्हाईटची हॅट्रिक करेल का? कारण की सलग 2 बॉल व्हाईट टाकलेत. आज आपण पाहिलं तर कोणतीच हॅट्रिक अद्याप ही पाहायला मिळाली नाही आहे. पुढचा बॉल जयेशचा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण म्हणूया की थोडक्यासाठी फलंदाज बचावलाय. कारण की जर बॉल आपण पाहिलं तर स्टंपच्या एकदम जवळून आला. एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. सिंगलने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 धावसंख्येवरती. अजून देखील 11 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी आपण म्हणूया की जवळपास 2 धावा नक्कीच वाचवल्या क्षेत्ररक्षकाने. एक चांगली फिल्डिंग आज पाहायला मिळते आपल्याला पोस्ट स्वराज ग्रुप कोलाड संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. कारण की चांगले झेल त्यांनी टिपले. तर एकही एक्स्ट्रा धावा आपण म्हणूया की मिसफिल्ड करून मधून दिली नाही आहे. षटकाचा पुढील बॉल पुन्हा एकदा तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय जय. स्ट्राईकला बॅटर पाहायला मिळतोय कौशल साठी. हा बॉल देखील पाहिला तर ऑफस्टिकचे रिझन म्हणून खूपच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. हा तिसरा व्हाईट बॉल येतोय. तिसरी अवंतर धाव ओव्हर मध्ये येते पुढील संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 बॉल देते. स्कोर झाला 28 झाला ना. स्कोर 28 झाला ना. 30 ना वाईट गेला. 30 झाला बोलतोय आणि 2 गेले मागे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा फलकावर लागल्या आहेत.
हा बॉल देखील आपण पाहिला तर हा लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल, पण हा बॉल देखील वाईट घोषित केलं. एक धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 बॉल ना 32 धावा. 3/24 होतं ना 32 नाही नाही 32 पाहिजे अजून. 32 पाहिजे 31 झालं ना 31 झालं. माफी असावी, 31 धावा धाव फलकावर लागल्यात. जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. इतर चेंडू असतील 9 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. लांबवली पहिलं 3 मॅच फटाफट 2-2.5 ओव्हरमध्ये संपल्या. चांगलं कमबॅक केलं गोलंदाज जयेशने. आपल्या ओव्हरमध्ये 4 वाईट बॉल नक्कीच चालले, पण एखादा मोठा फटका खेळून नाही दिला. एक चांगली गोलंदाजी करतो आणि एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषे पार. 6 धावांसाठी येतोय पुणे संघासाठी हा संजीवनी देणारा फलंदाज कौशलच्या बॅट मधून षटकार. 8 बॉल 26 पाहिजे. नक्कीच हा षटकाराने पूर्णपणे मॅच मध्ये आलाय. अजूनही गेला तर पुन्हा एकदा पुणे संघ या मॅच मध्ये येऊ शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा संपर्क काही बॅट सोबत झाला नाहीये. एक सिंगल नक्कीच अर्जित केली जातीये. एक सिंगलने मॅचचं समीकरण पूर्णपणे चेंज होतोय. संघाची धाव संख्या पाहिली तर 38 धावा धाव फलकावर लागल्या. जिंकण्यासाठी अजून देखील 7 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, तेवढंच काही संपर्क झाला नाहीये, टायमिंग झाला नाहीये. सिंगल तर कंप्लीट केली आहे. सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये करताना पाहायला मिळालं. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40च्या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजून देखील 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. विनंती असेल, ज्यांच्या कोणत्या बाईक आपण म्हणूया की ज्या रोडवर पार्क केल्यात, ज्यांनी ज्या बाईक रोडवर पार्क केल्यात त्या पार्किंग झोन मध्ये पार्क करायच्या आहेत. जे कोणी खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, बाईक ज्यांनी रोडवर पार्क केल्यात त्यांनी पार्किंग झोन मध्ये पार्क करायच्या आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर 5व्या ओव्हरमध्ये जिथे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 मध्ये 23 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर चौकार आला. मॅचचं समीकरण ह्या चौकाराने चेंज होतं. जिंकण्यासाठी 23 की 24 पाहिजे आता 40 पहिला बॉल चौकार ना. आम्ही तुमचे राजा घेतो ओव्हरमध्ये थोडं हे काय थांबले चाली मॅच थांबवू का इकडे दादा पहिलेच चौकार झाला ना. हां बरोबर आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, पण फील्ड करत असताना आपण म्हणूया की स्टंपला बॉल लागला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज मात्र इथून बाद होतोय. कौशलच गेला. मॅटर काय झालं रे? नक्कीच ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती पुणे संघाला, त्याच्या बॅटमधून षटकार देखील आला होता, चौकार देखील आला होता. 5 चेंडूमध्ये त्यांनी 15 धावा देखील बनवल्या होत्या. तर कौशल मात्र आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला.
मॅचचं समीकरण अजून देखील पाहिलं तर 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास आताचा क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटचा पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त 3 षटकार मारायचे आहेत. मारेल का 4 मध्ये 3? चाबी बोलव रे जरा. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर युनाइट नंबर 7 अक्षय येतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 3 मोठे बिग हिट्स करावे लागतील ही मॅच जर पुढील संघाला जिंकायची असेल तर. कारण की आपण म्हणूया की सलामीला आलेली जोडी होती कौस्तुभ आणि मनीष, त्यांच्यावरती ही जबाबदारी होती की मॅच जिंकून देण्याची. दोन्हीही फलंदाज फर्स्टमध्ये आपण म्हणूया की बॅक टू पॅव्हलियन परतलेत. त्यानंतर थोडंफार मेहनत कौशल्य जरूर केली. चैतन्यने देखील चांगली सुरुवात केली होती, पण त्यांचा देखील इथून विकेट गेल्यानंतर आता पूर्णपणे जबाबदारी अक्षयवरती आणि चैतन्यवरती आहे. एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. स्ट्राईकला अक्षय येतो. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बॉल जर पाहिलं तर फुलटॉस बॉल होता. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवून दिलं सीमा रेषे पार. 4 धावांसाठी हा चौकार. नक्कीच थर्ड अंपायरकडे रिव्ह्यू घेतलाय. हा जर नो बॉल असेल, बिमर बॉल असेल तर मॅच मध्ये नक्कीच रंगत येईल. रिव्ह्यू घेतलाय. त्याच्या बुवाला बोललो इकडे चहा घेऊन. तो बुवा कबड्डी बघायला यायचा जरा की इकडे यायचं तर आकाश आणि काय पालू सोबत. जागा आला. पैसा का आला? तुला दाटवला. लय मजा यायची त्याच्यात आला की. ते मॅच बघायचं यशवंत फाटक. कांदार साबले. यशवंत फाटक दर रविवारी येतं सकाळी घरी 9 वाजता जेवण. दर रविवारी 2 तास मस्त शिवाय समोर त्याला इथे येऊन दे. आमचा विको आम्ही ॲडजस्ट करून घेतो. आम्हाला सुट्टी नाही. आमचं डिपार्टमेंट सकाळी 9 आहे ना. आधीचा पण फेअरबॉल होता का? आधीचा बॉल सर फेअर बॉल होता का? रिव्ह्यू घेतला होता तो नोचा. फेअर बॉल होता. नक्कीच फेअर बॉल होता. मॅचचं समीकरण जर पाहिलं तर शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आज. स्वराज ग्रुप कोलाट संघाकडून शेवटचा बॉल देखील पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. बॉलला पाठवून दिलं सीमा रेषे पार 4 धावांसाठी आणि जवळपास 10 रननी हा सामना आपण म्हणूया की स्वराज ग्रुप कोलाट संघ इथे विजयी ठरतोय. तुझं नाव काय रे? येतेस काय घरी? 4-5 चहा घेऊन 3 चहा घेऊन खाली